आपण काय बघितलेलं आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज पण बघितलं, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. त्याच्यामध्ये आपण यंग्स मॉड्युलस काढला, बरोबर ना. यंग्स मॉड्युलस काय असतं, फोर्स अपॉन एरिया, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. सिमिलरली बीटा काढला होता, बीटा काय होता, डेल पी मायनस डेल व्ही बाय व्ही, हे पण लिहिलं होतं आपण. इटा लिहिलं होतं, कोएफिशिएंट ऑफ सॉरी मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, त्याला काय लिहिलं होतं आपण, त्यासाठी लिहिलं होतं मी एफ अपॉन काय ए टॅन थिटा आपण लिहिलं होतं, बरोबर की नाही. त्याच्यानंतर आपण या पण गोष्टी शिकलोय. हा बघा, हा रॉड आहे, हे रॉड आहे. या रॉडला मी काय केलं, या साईडला ओढलं, या साईडला ओढलं, ठीक आहे. ह्या रॉडला मी या साईडला ओढलं. तर याच्यातून एल काढून घेऊ आपण, स्मॉल एल काढून घेऊ. स्मॉल एल जोड काय येणार आहे, हा स्मॉल एल इकडे शिफ्ट झाला, म्हणजे काय भेटलं मला, एफ एल अपॉन ए इंटू वाय, बरोबर की नाही. हा वाय तिकडे शिफ्ट झाला, एल इकडे शिफ्ट झाला, स्मॉल एल काढला. आता बघा दुसरी डायग्राम आपण अशी पण काढली ती, बरोबर ना. अशी डायग्राम काढले तर काल अर्धवट काढले तर आपण. हा या साईडला काढून मी F1 F2 F1 F2 F1. मी तुम्हाला सांगितलं होतं सर्वात जास्त इलॉंगेशन कुठं होणार आहे, या ठिकाणी. इलॉंगेशन कुठं होणार आहे, या ठिकाणी. सर्वात कमी कुठं होणार आहे, याच्याकडे, कारण की एक ओढतोय तर एक दुसरा दाबतोय, म्हणून इलॉंगेशन सर्वात कमी कुठं होणार आहे, या ठिकाणी होणार आहे. आता याच्यामध्ये आपण म्हटलं कमी इलॉंगेशन आणि जास्त इलॉंगेशन, बरोबर की नाही. जेव्हा आपण मला इलॉंगेशन काढायचंय म्हणजे चेंज इन लेंथ काढायचंय, म्हणजे डेल एल काढायचं, म्हणजे स्मॉल एल काढायचंय, स्मॉल एल काढायचंय, तर इथं काय आहे, एफ आहे, लक्षात असू द्या. इथं काय झालं, दोन्ही साईडला फोर्स लावले. किती फोर्स लावला, ऍव्हरेज फोर्स काढून घ्या. मी म्हटलं F1 प्लस F2 डिवाइड बाय काय 2, हे लॉजिक कळालं. F1 प्लस F2 डिवाइड बाय 2. ओके, पुढे काय आहे, कॅपिटल एल आहे आणि अपॉन काय ए इंटू वाय. किती इलॉंगेशन होईल, तर एवढं इलॉंगेशन होईल, F1 प्लस F2 डिवाइड बाय 2. सिमिलरली याच्यामध्ये पण तेच होतं ना, या दोघांमध्ये सेमच होतं, सांगितलं होतं ना. एकतर कॉम्प्रेशन एक्स मीटर करेल तर किंवा इलॉंगेशन एक्स मीटर करेल. मग इथं पण तेच फॉर्म्युला आहे, एल जोड काय रे, F1 प्लस F2 डिवाइड बाय काय 2 एल अपॉन ए इंटू वाय. काय डाऊट आहे. सिमिलरली याच्यामध्ये काढायला लावलं तर याच्यामध्ये काय होतं, दोघांची डायरेक्शन कशी आहे, म्हणजे फोर्स काय होणार, मायनस होणार. म्हणून काय केलं मी, आता एकतर F2 मोठा असेल किंवा F1 मोठा असेल, कोणतरी मोठा असेल, मी F1 ला म्हटलं F1 मायनस F2. काय डाऊट आहे, हा F1 मायनस F2. हा इथं काय करतो, आले इथं ऍक्च्युअल मध्ये आपण काय करतो, इथं दोन्ही साईडला या एरियावर लागला आणि एक या एरियावर लागला, म्हणून काय करतो आपण 2 टाइम्स ऑफ एरिया इंटू वाय. ऍक्च्युअल मध्ये तोच फॉर्म्युला झाला बघा, 2AY तोच फॉर्म्युला, फक्त इथं काय F1 मायनस F2 आलेला. काय डाऊट आहे, समजलं. क्वेश्चन डायरेक्ट बनवू शकतो ना. त्याच्यानंतर मी म्हटलं मला काढायचंय यंग्स मॉड्युलस. मला काय काढायचंय, यंग्स मॉड्युलस काढायचंय. यंग्स मॉड्युलस वेगवेगळ्या केससाठी काढायचे. यंग्स मॉड्युलस वेगवेगळ्या केससाठी काढताना मी म्हटलं हा रॉड आहे, इथं काय M1 आणि M1 आणि M2. आता इथं M1 आहे आणि M2 आहे, तर इथं काढायचं मला यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस म्हणजे यंग्स मॉड्युलस काय असतो, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन असतो. स्ट्रेस अपॉन स्ट्रेन असतो. स्ट्रेस म्हणजे काय असतो, फोर्स अपॉन असतं इंटू काय असतं, स्ट्रेन असतं. तर सध्याच्या केसमध्ये मी स्ट्रेन तर माहिती आहे ना, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. मग मी फक्त स्ट्रेसवर फोकस करतो. एवढ्या पुढच्या जेवढ्याही क्वेश्चन मध्ये मी कशावर फोकस करणार आहे, फक्त स्ट्रेस काढणार. त्याला पुढे स्ट्रेन कसं करतो आपण, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. किती इलॉंगेशन होतं तेवढं टाकायचं. मी आता स्ट्रेस काढतोय. आता स्ट्रेस जर काढायचा असेल तर मला काय लिहिलं, फोर्स अपॉन एरिया लिहिलं. आता इथं फोर्सचं काम कोण करतो तुम्हाला माहिती, काय लागेल M1 ची आणि या साईडला काय लागेल
M2G. आणि माहिती आहे इथं टेन्शन टी लागेल, तोच टेन्शन तर इकडे आलेला आहे, सेम स्ट्रिंग आहे. मग इथला फॉर्म्युला तर आपण काढलाय. काय फॉर्म्युला असतो? टी जुळ काय 2 टाइम्स ऑफ M1 M2 अपॉन M1 प्लस M2 असतो. बस एफची व्हॅल्यू काय टाकला आपण आता? 2 टाइम्स ऑफ M1 M2 अपॉन M1 प्लस M2. आणि इंटू काय असतं रे? जी असतं ना. इंटू काय असतं? जी. डिवाइड बाय काय राहिला? ए. हे झालं तुमचं स्ट्रेस. कोणासाठी? त्या स्ट्रिंगच्या केसमध्ये. सिमिलरली त्यांनी आता काय म्हटलंय, या पद्धतीने आले सपोज ब्लॉक. हा M1 आहे, हा M2 आहे. तर माहिती आहे तुम्हाला खाली काय लागेल? M1G लागेल. आणि तोच इकडे टेन्शन जाईल, तोच इकडे टेन्शन येणार, बरोबर की नाही? पण टेन्शनचा फॉर्म्युला काय असतो इथे? काय बोलायचं बाबा? स्ट्रेस बोललो, फोर्स अपॉन एरिया. फोर्सचं काम कोण करतं? टेन्शन. M1 M2 अपॉन M1 प्लस M2 इंटू G डिवाइड बाय या कैसे डिवाइड बा. सपोज याच्यात M आहे, पण हा M जो आहे तो असा सर्क्युलर मोशन करतोय. आणि हे जेवढे पण क्वेश्चन घेतो त्याच्यामध्ये मी काय घेतो? स्ट्रिंग कसं घेतोय मी? मासलेस. कसं कन्सिडर करतो आपण याच्यात? स्ट्रिंग कसं घेतो आपण? मासलेस स्ट्रिंग. मासलेस स्ट्रिंग. खाली काय लागेल? MG लागेल. खाली काय लागेल? MG लागेल. सर्क्युलर मोशन लागतोय म्हणजेच काय? सेंट्रिपिटल लागेल म्हणजेच काय? M² अपॉन R. म्हणजे टेन्शनचा फॉर्म्युला काय आला? MG प्लस M² अपॉन R. तुम्हाला विचारलं स्ट्रेस, स्ट्रेस काय असतं? फोर्स अपॉन एरिया. म्हणजे काय रे? MG प्लस M² अपॉन R अपॉन. काय डाऊट आहे? हे कोणासाठी काढतोय आपण? कोणासाठी काढतोय? मासलेस स्ट्रिंग साठी काढला. कोणासाठी काढलंय? मासलेस स्ट्रिंग. अजून एक खाली काय लागेल रे? MG लागेल. वरती काय लागेल? टेन्शन लागेल. तर तुम्ही विचारलं स्ट्रिंग स्ट्रेस काय येणार आहे? फोर्स अपॉन एरिया. फोर्सचं काम कोण करतो? MG अपॉन. पण हे कोणासाठी होतं रे? हे कोणासाठी? मासलेस साठी. आत्ता बघा, मग तुम्हाला बघायचं असं नेमके दिलं काय? अजून एक घेऊन टाकतो मासलेस साठी, नंतर मासचा घेतो. M1 आहे, M2. M1 आणि आता मी जर बघितला याचा एरिया A1 आहे, याचा एरिया A1 आहे, याचा टेन्शन T1 आहे, लेंथ L1 आहे, याचा एरिया A2 आहे, लेंथ L2 आहे, टेन्शन T2 आहे. आणि आता विचारलंय तुम्हाला कितीचं इलॉंगेशन होईल? कसं इलॉंगेशन होईल हे आपल्याला विचारलेलं. चल, इथलं जे इलॉंगेशन आहे मी म्हटलं स्मॉल L आहे, इथलं इलॉंगेशन जे आहे ते स्मॉल L2 आहे. विचारलं तुम्हाला L1 अपॉन L2 विचारले. समज L1 अपॉन L2 विचारले. आता मी जर म्हटलं असतं L1 अपॉन L2, मला L काढायचं असेल तर काय? FL अपॉन A अपॉन Y ना. L जोड काय? FL अपॉन A इंटू Y. आता दोन केस म्हणू शकतात. काय म्हणू शकतात? एक तर वायर तर मी एकाच मटेरियलची घेऊ शकतो, सेम मटेरियलची, म्हणजे त्याच मॉड्युलस काय जाईल? कॉन्स्टंट बनेल. वायरची थिकनेस आहे मी वेगवेगळे घेऊ शकतो. वायर थिकनेस वेगवेगळे घेतलं तर एरिया पण बदलून जाईल. मॉड्युलस लेंथ पण मी वेगवेगळी घेऊ शकतो, म्हणजे L पण बदलेल. आता मला माहिती आहे ना टेन्शन कुठं वाढतं? वरती जाताना वाढतं का खाली येताना वाढतं? वरती जाताना टेन्शन वाढतं, म्हणजे वरच्या साईडला टेन्शन वाढलेलं आहे. मग मी तुम्हाला टेन्शन विचारलं असतं T2, तर तुम्ही काय लिहिलं असतं? M1 प्लस M2 इंटू G लिहिलं असतं, बरोबर की नाही?
आणि इथलं टेन्शन विचार असतं T1 तर काय लिहिलं असतं तुम्ही M1 इंटू कळालं M1 इंटू जी तुम्ही लिहिलं असतं ओके चला मग मला L आणि आता F पण बदलतोय ना टेन्शन बदललेलं आहे टेन्शन F बदलतोय मटेरियल जर सेम घेतलं तर Y कॉन्स्टंट राहील मटेरियल जर सेम घेतलं तर Y कॉन्स्टंट होऊन जाईल एरिया जर मी कॉन्स्टंट एकाच एरियाची घेतली तर तुमचं ए पण काय जाईल कॉन्स्टंट पण मी काहीच कॉस्ट देत नाही मग L इज इक्वल काय L1 अपॉन L2 जर काढायचं असेल तर मला माहिती ना काय F1 L1 A1 Y1 अपॉन काय F2 L2 A2 Y2 कळालं मग मी काय म्हटलं L1 अपॉन L2 करतोय एका जर रेसिप्रोकल होऊन जाईल एका जर रेसिप्रोकल होऊन जाईल म्हणजेच काय F1 अपॉन F2 L1 अपॉन L2 A2 अपॉन A2 Y1 A2 Y2 अपॉन A1 Y1 कळालं आता फक्त काय टाकायचं काम बोला हो शट चुकलं हा चला F1 किती आहे F1 म्हणजे टेन्शन आहे हा समजलं का तुला अजून काय बाकी हा M1G हा काय F2 किती आहे M1 प्लस M2 इंटू G इंटू L1 जर सेम दिला असेल तर L1 अपॉन L2 कॅन्सल आउट होईल एरिया जर सेम दिला असता तर A2 अपॉन A1 पण काय झाला असता कॅन्सल झाला असता जर सेम मटेरियल दिला असता तर तो Y2 अपॉन Y1 पण काय झाला असता कॅन्सल आउट झाला असता म्हणजेच काय जर मी म्हटलं असतं L1 आणि L2 पण इक्वल आहे A1 आणि A2 पण इक्वल आहे मटेरियल पण सेम आहे तर काय झालं असतं माझं L1 अपॉन L2 काय असतं L1 अपॉन L2 इजोड काय M1 अपॉन कारण की जी पण काय झालं असता कॅन्सल झाला असता काय डाऊट आहे मग तुम्हाला एकदा PYQ मध्ये काय आलं PYQ मध्ये असं केलं त्यांनी इथलं मास PyQ 2P असं काही पण दिलं त्यांनी लेंथ Q च्या टर्म्स मध्ये आपण जे L1 L2 च्या ऐवजी म्हणतो त्याच्याऐवजी त्यांनी व्हॅल्यू दिलं इन टर्म्स ऑफ कॉम्पोनंट कळालं क्वेश्चन बघू शकतो दुसरं आता मी म्हटलं मास स्ट्रिंग कसं घेतलं मी आता मासलेस नाही घेतलं मास कसं घेतो मास विथ स्ट्रिंग कसं आहे स्ट्रिंगकडे आता मास आहे म्हणजेच दोन गोष्टी होतील पहिलं तर मी सेल्फ वेट मुळे इलॉंगेशन किती ते बघूया सेल्फ वेट म्हणजे स्वतःच्या वजनामुळे त्याला कुठे वेट दिलेलं नाही जसं की मी काय केलं आर रॉड घेतला याला असं अडकवलं त्याच्याकडे मास आहे स्वतःच काहीतरी मास आहे त्याला काही एम काढला लटकवलं का जसं अगोदर ज्याच्यात अडकवलं होतं आता तसं काय अडकवलंय का तिथं नाही पण काय झालं त्याचं इलॉंगेशन झालं सपोज त्याचं काय झालं इलॉंगेशन झालं एवढं इलॉंगेशन झालं सपोज इथपर्यंत तो इलॉंगेशन झालं ते कशामुळे झालं असेल स्वतःच्या वेटमुळे असं होतं पण ना जर मी एखादी वस्तू जर टांगून ठेवली तर काही दिवसानंतर काय होतं त्याचं इलॉंगेशन होतं त्याला कोणी वळतंय का नाही पण सेल्फ इलॉंगेशन होतं सेल्फ इलॉंगेशन मध्ये जेव्हा पण विचार करतो तेव्हा स्मॉल एल काय होतो बा स्मॉल एल काय घेतो आपण F जशाच असतं Y जशाच तसं हे जशाच तसं मला सांगा सेल्फ वेट म्हटलं तर सर्व मास कुठं कॉन्सन्ट्रेटेड असतो घरी सेंटरला असतो बरोबर की नाही जर मी याचं लेंथ जर L म्हटलं याचा सर्व मास कुठं आला इथं आला म्हणजे किती होऊन जाईल L/2 मग इथं घ्यावं लागतं आपल्याला L/2 सेल्फ वेट मुळे म्हटल्यामुळे किती होतं तुमचं L/2 काय डाऊट आहे समजलं दुसरं मी असं म्हटलं आता याचा मास M1 आहे आणि याचा मास M2 आहे स्ट्रिंग मासलेस आहे का नाही स्ट्रिंग कडे आता मास आहे मग जर स्ट्रिंग कडे मास असेल तर तुम्ही काय म्हणशाल टोटल इलॉंगेशन किती झालं असेल आता स्वतः वडणारचे आणि स्वतःच्या वेटमुळे वडणारे म्हणून F कसं लिहिणार तुम्ही F कसं लिहिणार आहे M कसं लिहिणार आहे M2 इंटू G ना प्लस करावं लागेल हा याचं काय होणार आहे किती डिस्टन्सला सेंटरला असेल एक्झॅक्टली क्वेश्चन मध्ये बदलतात कधी कधी ते म्हणतात 3/4 ला आहे सर्व मास कुठे आहे 3/4 ला तिथं मला टेन्शन काढून द्या तिथलं इलॉंगेशन काढून द्या मग काय म्हटलं मी एक्झॅक्टली सेंटरला आहे म्हणून काढलं मी M2/2 सॉरी M1 अरे जर L लेंथला जर माझा मास M असेल तर L/2 ला किती मास राहील
m/2 ना, मग तेच तर बोललो l/2 ला आहे, l/2 ला आहे म्हणून काय m/2 आहे इंटू काय g, हे काय झालं माझं f आणि डिवाइड बाय काय केलं y/a आणि लेंथ किती घेणार तुम्ही, लेंथ किती घेणार l/2. डाऊट आहे समजलंय. क्वेश्चन मध्ये बघावं लागेल नेमके त्यांनी मार्क्सलेस दिलंय का विथ मार्क्स दिलंय. विथ मार्क्स दिला असेल तर डिवाइड बाय 2 करणार, नसेल तर आपल्याला डायरेक्ट घेत नाही आपण. कळालं, छापा.